शिवसेनेचे पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांनी रायगड लोकसभेच्या वादाला अखेर पूर्णविराम दिलाय। महायुतीकडून जो कोणी उमेदवार ही निवडणूक लढवेल त्याला निवडून देण्याची जबाबदारी आमची राहील असं मत त्यांनी व्यक्त केलंय। तर सुरू असलेला वाद हा तेवढ्या पुरताच होता, त्यामुळे महायुतीकडून ही लोकसभा लढवली जाईल असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। याबरोबर अंबादास दानवे यांच्या सकाळपासून असलेल्या चंद्रकांत खैरे यांच्यावरील नाराजीच्या बाबत त्यांनी देखील आपलं मत व्यक्त केले। आमची दारे उघडी आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी खुशाल यावं, शिंदे साहेब त्यांचं स्वागतच करतील अशा स्वरूपाची प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे। कोणी उमेदवार असू द्या, महायुतीतला निवडून द्यायचं एवढं आमचं ठाम झालं। अंतर्गत वाद सुरू होता भाजपकडून किंवा शिंदे गटाकडून, त्याला पूर्णविराम मिळाला। हो, त्यामध्ये काही नाही, हे तेवढं पुरतच असतं, बाकी काही नाही। एकदा वरिष्ठांनी आदेश दिले, नेत्याने आदेश दिले का ते खाली आम्ही पालन करायचं, ही आमची संस्कृती, आम्ही पालन करतो। अंबादास दानवेंची देखील सकाळपासून खतखत सुरू होती, त्याच्यावर काय सांगाल? नाही, ठीक आहे, आमचे दरवाजे उघडे आहेत। त्याला वाटलं तिकडं नाही करमत तर आपले मुख्यमंत्री आहेत ना, त्यांना सांभाळायला।